असं इकडे या आणि इकडे पाठवून द्या अतुल इकडं. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री गुरुचं स्मरण वंदन करून त्रिभुवन गुरु भगवान शंकराचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविक श्रोते मंडळी सज्जन मंडळी महाराज मंडळी संत मंडळी सर्वांनाच व्यासपीठावरून प्रणाम आहे. भगवान कृष्ण परमात्माचं चरित्र काल्याच्या कीर्तनातून पाहण्याचा असा शिष्टाचार आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की चरित्र ते उच्चारावे. चरित्राला जास्त प्रकाशित करण्याचा प्रयत्न संतांनी केलेला आहे. चरित्र आपल्या जीवनाला पवित्र करण्याचं काम करते. चरित्र एक आदर्श आहे, चरित्र एक प्रकाश आहे, चरित्र एक आपल्यासाठी आधार आहे. आणि देवाचं अस्तित्व, महापुरुषांचं अस्तित्व चरित्रामध्येच आहे. वास्तविक चित्रामध्ये ओळख आहे. अमुक देवाचं चित्र आहे, अमुक महाराजांचं चित्र आहे. चित्रामध्ये ओळख आहे. परिचय आहे चित्र, आणि अस्तित्व नाही. काय माहित ते खरं खोटं की मला जे समजते ते मी बोलायला होता. चित्रामध्ये परिचय आहे पण अस्तित्व मात्र चरित्रामध्ये आहे. संतांचं, देवांचं अस्तित्व. अस्तित्व शब्दाचा अर्थ परिचय फक्त एक ओळख करून देते आणि अस्तित्व आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करते. अस्तित्व आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करते. अस्तित्व आपणाला आधार देते. चित्र फक्त ओळख आहे. चित्र परिचय आहे. कोणाचं चित्र आहे तर अमुक अमुक. म्हणून कृष्ण चरित्र हे काल्याच्या कीर्तनाचं विशेषता आहे. आणि कृष्ण चरित्र म्हणजे
ज्या ज्या पवित्र गोष्टी आहेत, पवित्र विषय आहेत, ते सगळं कृष्ण चरित्रच आहे. लोकांचं म्हणणं असं झालं की त्यांनी केलेल्या खोड्या सांगणं, त्यांनी केलेलं ते विषय तेवढंच सांगणंच म्हणजेच कृष्णाचं चरित्र आहे, असं काही लोकांचं मत आहे. जेवढे चांगले काम आहेत तुमच्या जीवनामध्ये ते कोणाचं चरित्र आहे? कृष्ण चरित्र आहे. सोडा, जेवढे वाईट कर्म आहेत, दुष्कर्म आहेत, ते कंसाचं चरित्र नव्ह का? मग चरित्र हे कथा किंवा गोष्टीवर अवलंबून नाही, चरित्र तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय व्यवहार आहे, तुमच्या जीवनात व्यवहार कसा करता, हे चरित्र सांगते. माणसाच्या वागण्यावरून ठरवायचं की हे कृष्ण चरित्राचा आधार घेतलाय का कंसाच्या चरित्राचा आधार घेतलाय, हे लक्षात घ्या. तर असं हे कृष्णाचं चरित्र पवित्र करणार आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कृष्ण हे आवश्यक आहे. कारण की कृष्ण म्हणजेच प्रेम आहे, प्रेमाचा अवतार आहे. जसं राम दृष्टीसमोर आला की मर्यादा आपल्या लक्षात येते, तसं कृष्ण नाव आलं की प्रेम आपल्या डोळ्यासमोर येते. प्रेम करायचं असेल, प्रेम शिकायचं असेल तर कृष्णाकडे शिकावं, राधा आणि कृष्णाकडे शिकावं. जगाच्या कल्याणासाठी केलेलं प्रेम, कल्याणाशी संबंधित असलेलं प्रेम. प्रेम म्हणजे दुसऱ्याचा घात करण्यासाठी, भ्रमित करण्यासाठी, शोषण करण्यासाठी, याच्यासाठी केलेलं प्रेम नव्हतं. सध्याच्या काळामध्ये प्रेमाची परिभाषा बदलली. कृष्ण म्हणजे प्रेम आहे आणि ते प्रेम प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. जीवनामध्ये प्रेमच आमचं जीवन आहे. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, किती धन आहे, किती मोठे बंगले आहेत, याच्यापेक्षा तुमच्या जीवनामध्ये प्रेम आहे का, हे महत्वाचं आहे. प्रेम नसेल तर माणूस जगणं शक्य आहे का? प्रेम माणसाला जोडते, प्रेम समाजाला जोडते. एवढंच नाही तर प्रेम परमात्माशी जोडते जीवाला. ही कोणाची ताकद आहे? प्रेमाची ताकद आहे. अधर्म झाला, पृथ्वीला पापाचा भार झाला, पृथ्वी थरथर करू लागली. गाईचा वेश घेऊन ब्रह्मापाशी आली. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. बुडविला धर्म अधर्म झाला थोर, सोसवेना भार मज आता. कोण म्हणाले? पृथ्वी म्हणाली ब्रह्मदेवापाशी जाऊन की हे ब्रह्मा, तू सृष्टी निर्माण केलास, परंतु सृष्टीला नियंत्रण करायचं काम तू करत नाहीस. निर्माण करायचं काम ब्रह्मदेवा तुझ्याकडे आहे, पण नियंत्रणाचं कसं? आता पाप करणाऱ्या माणसावर, अत्याचार करणाऱ्या माणसावर, भ्रष्टाचार, व्याभिचार, दुराचार, दुष्टाचार, जे जे काही आचार आहेत त्याच्यावर नियंत्रण कोण करावं? पृथ्वी रडू लागली ब्रह्मदेवापाशी जाऊन. मेरू पर्वत मला
मोहरी सारखा आहे वज. पर्वताचं मला ओझ होत नाही, मला ओझ होते फक्त पापाचं ओझ होते. पर्वतापेक्षा बी वजन जास्त कशाचं आहे? पापाचं आहे. ते मला आता सोसत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं की माते, मला निर्माण करायचं माहित आहे, पण याच्यावर नियंत्रण करायचं माझ्याकडं नाही. मग कोणाकडे आहे? तर ते माझ्या बापाकडे आहे काम. माझ्या बापानं मला एवढंच काम सोपवलंय, सृष्टी सृजन कर, निर्माण कर, आणि मी ते केलं. माझा यात काय दोष आहे? पृथ्वी म्हणाली, मग कुठं आहे तुझा बाप? ते म्हणे शोधावं लागल, आता बापाचा शोध लावा लागल. अंत लागत नाही माझ्या बापाचा, मी कुठून आलो मलाच कळालं. नाभीमधून कमळ उत्पन्न झालं विष्णूच्या, कमळामध्ये ब्रह्माचा जन्म झाला. ब्रह्मदेव वरी आले आणि पाहू लागले तर काय सगळं पाणीच पाणी होतं, जलमय सृष्टी होती. आणि मी कुठून आलो शोध घेण्यासाठी त्या नळिकेमध्ये उतरले. पुन्हा कमळाची जी नळी राहते ना, ओघळ, शेकडो वर्ष जात राहिले मध्ये, ते शेवटच होईना त्याचा. ते नाभी कुठं आहे, विष्णू कुठं आहे, पताच नाही. जाऊन वरी आले पुन्हा, आणि पत्ता असा लागत नाही, म्हणून मग कमळाच्या फुलावर बसून त्यांनी तप केलं. तर त्यांनी सांगितलं की माझ्या बापाचा पत्ता मलाच लागला नाही. चला मग कोणाकडे जाऊ? चला म्हणे भोलेनाथ, भगवान शंकराकडे जाऊ. मग पृथ्वी ब्रह्मदेव मिळून शंकराकडे गेले की हो, शंकरापाशी जाऊन म्हणाले की शंकरा, ह्याच्यावर नियंत्रण करणार कोण आहे? तुम्ही करता का? त्याने सांगितलं की मला संहार करायचंच काम आहे माझ्याकडे. निर्वाण रूप नमामि शमीशान. निर्वाण रूप, निर्वाण म्हणजे शेवट. मला निर्माण करता येत नाही, पण निर्वाण देता येते. ज्याचा शेवट झाला त्याला जवळ घेता येते. म्हणून मरण्यासाठी लोक कुठे जातात जास्तीत जास्त? वाराणसी, काशीला. कारण की ते निर्वाण रूप आहे. निर्माण करणारा ब्रह्मा आहे आणि निर्वाण देणारा महादेव आहे. पण नियंत्रण करणारा कोण आहे? मग महादेवानं सांगितलं की ठीक आहे, कुठं जाऊ सांगा? कैलासला जाऊत की वैकुंठाला जाऊत की कुठं क्षीर समुद्राला जाऊ की कुठं जाऊ, कसं जाऊ, कसं जाऊ विचारलं. तेव्हा महादेवानं सांगितलं कुठेही जाऊन काहीच होणार नाही. त्याला प्रगट करण्याचं एक साधन आहे. तसा हरी व्यापक आहे. हरि व्यापक सर्वत्र समान. हरि व्यापक सर्वत्र समान. प्रेम ते प्रगट
जाना। हे पृथ्वी माते, हे ब्रह्मा, हे ऋषी मुनी, मला एक माहित आहे की हरी व्यापक आहे, परंतु प्रेमाने प्रगट होतो. आपली सुरुवात कुठून झाली? तर प्रेम देवाला प्रगट करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे, सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, त्याचं नाव प्रेम आहे. आणि या जगानं त्या प्रेमाला काय अर्थ दिलेला आहे? कुठला तरी वेगळाच अर्थ देऊन ठेवला त्याला प्रेम म्हणत नाही. ज्याच्यामुळे देव जोडला जातो, देव प्रगट होतो, त्याचं नाव प्रेम. ते प्रगट होई मै जाना. प्रेमानं प्रगट होते परमात्मा. आणि मग कसलं प्रेम? ते प्रेम त्याला प्रदान करायची पद्धत काय? तर महादेवानं सांगितलं, त्याचं भजन करावं प्रेमानं. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, असं महादेवानं उपाय सांगितला. आणि त्यावेळेस त्यांनी भजन सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा, म्हणू वाटलं तर म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भजन केलं प्रेमाने आणि मग परमात्मा प्रकट झाला. ज्ञानेश्वर महाराज बी दृष्टांत देतात. तरी तयापासी पांडवा, मी हरपला घेऊसावा. कुठं हुडकेताव त्याला? कोणी हिमालयाला जाऊन शोधालय, कोणी तीर्थयात्रेला जाऊन शोधण्याचा प्रयत्न करायलाय, कोणी कुठं ब्रह्मगिरीला चढून बघण्याचा प्रयत्न करायलाय, वरी गेल्यावर दिसल वाटायलंय, कोणी कुठं प्रयत्न करायला. बैठा संजमा करके देख ले भ्रुकुट में अंदर से, सदा पास है तेरे कहाँ ढूंढन को जाता है. बैठ आसन जमा करके, जवळच प्रगट होते परमात्मा.
असा उपाय भगवान शंकरानं सांगितला आणि सर्वांनी भजन केलं. आकाशवाणी झाली, नाभी नाभी मी आहे, तुमच्या सोबत आहे. मी आलो, पृथ्वीवर अवतार घेऊन येतो. माझं ब्रीद आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतीर्ण होऊन पृथ्वीवर येतो, धर्माचं रक्षण करतो, दुष्टाचा संहार करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आलोच मी. ब्रह्मदेवाला सांगितलं, महादेवाला सांगितलं, ऋषी मुनी देवी देवता जा पुढे, तुमच्या गावामध्ये तुम्ही भजन करा, सप्ताह करा, नामस्मरण करा. मी आलोच मागे मागे. मला आणायचं असलं तर एकच उपाय आहे, भजन माझं. जिथं भजन होते तिथं मी जातो. सुखे तो घरा नारायण. हुडकाय गेलं तर तुम्हाला सापडणार नाही. माझे भक्त गाती जय, 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 माझे भक्त गाती साधन. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. तिथं प्रगट होते परमात्मा. तुम्ही शोधायला गेलं तर भेटणार नाही, कारण की आम्ही जीव आहोत आणि तो देव आहे. आम्ही जीव आहोत, देवाचे अंश आहोत, पण जीव आहोत. जीवाला देवाकडे जाण्याचं सामर्थ्य नाही, म्हणून शोधत बसू नये, आपलं सामर्थ्य लावू नये. शहाणपणानं देव भेटत नाही. सापडे हा देव भाविकाचे हाती, शहाणे मरती तरी नाही. शास्त्राला पाठ करून घोकून मरून गेले, देव भेटला नाही. वेद पाठ कर, शास्त्र पाठ कर, मंत्र पाठ कर. जगद्गुरु शंकराचार्य सांगाले, मरून गेले लोक, देव भेटला नाही. मग कोणाच्या हातात भेटला? सापडे हा देव भाविकाचे हाती. कोणाच्या हातात भेटला? भाविक असतील त्याच्या. विद्वानाला देव भेटला नाही. विद्वानाला माणसं भेटले, समाज भेटला, जग भेटलं, दक्षिणा भेटला, देव भेटला. विद्वानाला मठ मंदिर भेटले, गाद्या उशा भेटल्या, पद पदव्या भेटल्या, देव भेटला नाही. असं बोललं की टोचूनच बोललं म्हणाले. आता मी काय करू महाराज? आता हाय ते सांगावं लागेल. सापडला हरितयाला साधने, एका जनार्दने हरी बोला, एका जनार्दने हरी बोला, एका जनार्दने हरी बोला. सापडला हरितयाला साधने, भाविकाच्या हातात भेटलं.
फुगीर माणसाला भेटलं नाही, जाणकार माणसाला भेटलं नाही. साधना आहे आणि प्रत्येक साधना सफल झाली की त्याचा अहंकार आहे. कुठली बी साधना सफल झाल्यावर काय होते? अहंकार येते. आणि साधना हे नाव आहे आणि अहंकार हे गोटे आहेत, धोंडे. काय म्हणतात त्याला इथं बोधडीला? काय म्हणतात, गोटे की धोंडे? गोटे म्हणतात ना. तर साधना नाव आहे पाण्यातून जाणारी आणि अहंकार हे गोटे आहेत. नाव आहे नाही असं नाही, पण गोटे आहेत. तरुण जाईल की बुडून जाईल? कोण सांगाले? प्रमाण. वेदत्रयाची या सांगडी, सांगडी म्हणजे नाव. अहम भावाची या घेऊनी धोंडी, ते मदमिनाचे तोंडी सगळेच गेले. बघा, वेदत्रयाची या सांगडी, ऋग्यज साम, ऋग्यज साम, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, या त्रिवेद आणि हे पाठांतर केल्यानंतर हे सगळे लोक तुच्छ दिसायला लागतात. वेद पाठ झाल्यावर आम्हाला तुम्ही कसे दिसता? कचरा, काहीच नाही. आणि तेच अहंकाराचा परिचय आहे. तुम्ही कमी दिसणं आम्हाला कशाचा परिचय? अहंकाराचा. आता सांगा, नाव तर तयार झाली, वेद पाठ झाले, नाव झाली, परंतु संघ काय घेतले? धोंडे घेतले. आता ते नाव तरून जाईल का? म्हणून देव सापडत नाही, शहाण्याला नाही सापडत. येड्याला कळत नाही, शहाण्याला सापडत नाही. येड्याला कळत नाही, शहाण्याला सापडत नाही. तर दोन्हीच्या मधला भाविक पाहिजे. येड बी राहू नये, शहाणपणा बी करू नये, तर भाविक राहू. ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी प्रमाण दिले. भाव बळे, शहाणपण बळे, शहाणपण बळे दूर पळे, आणि भाव बळे आकळे. तरी माणसं शहाणपणाच मिरवतात. म्हणून भाव सांगितलं की निर्भय व्हा तुम्ही, भजन करा माझं भाव धरून. विष्णूनं, परमात्मानं सांगितलं, आकाशवाणी सांगितल्याबरोबर हे सगळे आले गोकुळामध्ये आणि भजन सुरू केलं. त्यांनी भजन केलं. परंतु भजन करत असताना द्वंद्वमुक्त होऊन करणारा साधक पाहिजे. द्वंद्व शब्दाचा अर्थ काय? ऐका. सुख दुःख, लाभ हानी, हर्ष शोक, मान अपमान, असे जे जोडी जोडी राहतात ना, त्याला काय म्हणतात? द्वंद्व म्हणतात त्याला. मग हे दोन्ही बी आपल्या जीवनामध्ये आहेत की नाहीत? अपमान बी कळतंय आपणाला, मान बी कळते. मान दिला की फुगून जायचं. ढेकळावर पाण्याचा थेंब पडला तर फुगते, आणि कडक ऊन पडलं की आकडून जाते ढेकू. आमचा कोणी अपमान केला, कीर्तनाला जायचं नाही, सप्त्याला जायचं नाही, भजनाला जायचं नाही, बाहेरच निघायचं नाही. का? अपमान केला आमचा. आणि कोणी सन्मान केला, सगळ्याच्या पुढे पुढे करायचं. हे दोन्हीही जेव्हा जातील जीवनातून, त्याला म्हणतात द्वंद्वमुक्त जीवन. आपलं नाव घ्यावं, आपले पॉम्पलेटला नाव असावं, आपला फोटो असावं, आपणाला श्री म्हणाव लोकांनी, अशी अपेक्षा आहे. द्वंद्वमुक्त जीवाला ते राहत नाही. अरे श्री म्हणू दे की मैस म्हणू दे, काय समज, देणं ना घेणं.
द्वंद्वमुक्त जीवन असेल तिथं भाव, शुद्ध भाव तिथं प्रगट होते. द्वंद्वमुक्त जीवन, निर्द्वंद म्हणतात त्याला. काय म्हणतात? निर्द्वंद्व निशंक विचरता मही, सुखानंद हृदय प्रगटला. तिथं आनंद प्रगट होते. आनंद म्हणजे परमात्मा, परमात्माची प्राप्ती आहे. ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये, अंतकरणामध्ये आनंद प्रगट होते, समजायचं की आपल्यामध्ये परमात्मा प्रगट झालेला आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुमच्यामध्ये कामना प्रगट होते, विषय प्रगट होतात, चिंतन विषयाचं होते, त्यावेळेस समजायचं की कंस प्रगट झालेला आहे आपल्यामध्ये. आणि हे मथुरा आहे. जेव्हा आनंद प्रगट होते तेव्हा हे गोकुळ आहे, आणि जेव्हा दुःख प्रगट होते तेव्हा हे मथुरा आहे. हेच ओळख आहे आपल्या मथुरा आणि गोकुळची ओळख आहे. द्वंद्व मुक्त जीवन, त्यालाच आनंद नाही, तिथं आनंद प्रगट होते. आणि ज्याच्या जीवनामध्ये द्वंद्व नाही त्याचं नाव आहे नंद. काय नाव आहे त्याचं? नंद. गोकुळामध्ये गोकुळचा राजा होता, काय नाव त्याचं? नंद. का नाव आलं त्याला? ते द्वंद्व नाही म्हणून नंद नाव आलं. कुठे बी देव प्रगट होत नाही, भाव आहे जिथं, निर्द्वंद आहे जिथं. किती चांगली जागा शोधते परमात्मा प्रगट होण्यासाठी, चांगली जागा शोधते. अहो, साधं माणूस जर बसायचं असलं तर खाली साफ करून, धूळ असली, कचरा असला तर त्याला झाडून बसते की नाही? तिथं जागा चांगली पाहिजे की नाही आपल्याला? मग देव आहे तर त्याला किती चांगली जागा लागत असेल, किती शुद्ध जागा लागत असेल. त्याने नंद कोण आहे गोकुळामध्ये शोधला त्याने, देवाने. आणि त्याच्या जोडीला एक पाहिजे, नंदच्या जोडीला. नंद हे मनाचा स्वभाव आहे, मनाचा विषय आहे. द्वंद्वमुक्त होणं हा मनाचा विषय आहे. आणि त्याच्या जोडीला एक लागते, तिचं नाव आहे बुद्धी. मन आणि तिचंच नाव आहे यशोदा. कोणती बुद्धी राहो की परिश्रम स्वतः करते, कष्ट स्वतः करते आणि श्रेय दुसऱ्याला देते, तिचं नाव यशोदा. ते बाई नव, बुद्धी आहे, बुद्धी. यशोदा कोण आहे? बुद्धी. बुद्धी म्हणजे बाईच की. आता सध्याचं असं नाही, काम दुसऱ्याकडून करून घ्यायचं, नाव आपलं. हिचं नाव पुतना आहे, त्या बुद्धीचं नाव काय? आता आमची बुद्धी यशोदा बुद्धी आहे की पुतना बुद्धी आहे? तुम्ही घरी जाऊन विचार करा, कवाड लावून बसून. आमचं नाव आलं पाहिजे असं वाटलं, आम्हाला श्रेय मिळावं, आम्हाला दुसऱ्याला यशदान करणारी, तिचं नाव यशोदा. दा म्हणजे दान, यशदान करणारी बुद्धी तिची यशोदा आहे. अशी बुद्धीची जोड लागते कोणाला? मनाला. कोण्या मनाला? द्वंद्वमुक्त मनाला यशदान करणाऱ्या बुद्धीची जोड झाली की दोघाची जोडी झाली. कोण कोण झाली आता? नंद यशोदा. आणि मग तिथं परमात्मा प्रगट होतो. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी दियो घोडा दियो और दियो पालखी. तिथं परमात्मा प्रगट होते. असं ते सुरुवात झाली पृथ्वीपासून आणि आलं कुठवर? आता गोकुळापर्यंत आली गोष्ट. आणि त्या गोकुळामध्ये असा आनंद आणि यशोदा, यशदान करणारी बुद्धी जिथं आहे तिथं परमात्माला
यायला सोपं जाते, अनुकूल जाते. आपल्याकडे बी देव यायला तयार आहे, परंतु ती यशदान देणारी बुद्धी आपल्याकडे नाही. आमचंच नाव हो वाटते, ते यशदान देण्याची बुद्धी नाही. आणि सुखदुःख परिस्थिती संग आपली मनस्थिती बदलते, ते नंदराजानं. परिस्थिती कोणती आली तरी मनस्थिती कायम राहते, एकसारखी राहते, ते नंदराज आहे. अध्यात्म अध्यात्म म्हणत राहतात म्हणून थोडासा आज अध्यात्माचा विचार करावा. तर हे आपल्या जीवनामध्ये आहे. हे काल्याचं कीर्तन तुम्हाला असं वाटायला की नाही? काल्याचं कीर्तनावर वाटायला. काही महाराज सांगायला येतात कीर्तनावर, त्याला काल्याचं कीर्तनच येईल. त्यांना कथाच सांगाय ना, त्याला खोड्याच सांगाय ना. तिकडे प्रचार चालू आहे काही भागामध्ये, आता सध्या चालू आहे. त्याला ह्याच्यातलं काहीच माहित नाही. नंद कशाला म्हणतात, यशोदा कशाला म्हणतात. आपली कीर्ती व्हावी, आपली प्रतिष्ठा व्हावी, आपणाला यश मिळावं, हे यशोदा नव. तिथं परमात्मा येऊ शकत नाही. तर नंद यशोदा हे दोन आहेत. आणि या दोन्हीच्या सोबतीला संगतीमध्ये कोण लागतंय ते सांगून देऊन पुढे जातो. आता त्याचं नाव आहे गोपाळ. कोण पाहिजे? गोपाळ शब्दाचा अर्थ काय? ज्याच्या इंद्रियावर संयम आहे. गो म्हणजे इंद्रिये, जे सांगितलं तसं ऐकतात. ज्याच्या इंद्रियाला नियम आहे त्याचं नाव गोपाळ आहे. गवळण कोणाचं नाव आहे? ज्यांनी आपल्या इंद्रियाला विषयापासून वळून वापस आणण्याची सामर्थ्य शक्ती आहे, तिचं नाव गवळण आहे. काल्याचं कीर्तन नव का? तिथं काला होते. जेने जिंतिले एके इंद्रिये गा, तेच जीव शिवासी एकरूप होऊ शकतो. शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके. जेने जिंतिले एके इंद्रिये गा. काला नव्ह का? काला गोष्टी सांगल्या नव्हते का? हसवल्या नव्हत्या का? काला काला तर खूप कठीण आहे बाप, कठीण आहे. सगळ्याच्या हाताला कुठून येईल काला? गुरु कृपेशिवाय काला कोणाला भेटलंच नाही, भेटतच नाही असा हा काला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हे सगळ्या गोष्टीचं संशोधन करून पुन्हा वर्णन केलं की तो परमात्मा प्रगट झाला, ज्याच्या घरी झाला त्याचा नावाचा परिचय, आणि तो देव केवढा आणि कुठं प्रगट झाला असा परिचय अभंगाच्या पहिल्या चरणातून देतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. परमात्मा केवढा आहे याचा परिचय दिला. छोटा नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या पोटात हे सगळे ब्रह्मांड आहेत तेवढा परमात्मा. आणि तो झाला केवढा? हरिहा बालक. आणि कोणाच्या घरी आला? नंदा घरी. तीन गोष्टी एका चरणामध्ये, तीन गोष्टीचा परिचय महाराजांनी दिला. आहे केवढा, झाला केवढा आणि आला कुठं. तीन गोष्टी झाल्या. कुठं आला? नंदा घरी. आता नंदाची परिभाषा तुम्हाला सांगितली की द्वंद्वमुक्त जीवन, यशदान देणारी बुद्धी, गाईला वळवणारे गवळण, हे सगळे अध्यात्म चिंतनाचा विषय. तर तिथं परमात्मा प्रगट झाला.
परमात्मा प्रगट झाला, पण समजना गेलं की हे देव आहे, समजू दिलं नाही. वसुदेव देवकीच्या जवळ आला, चतुर्भुज रूप धारण करून उभा राहिला. देव जेव्हा प्रगट होते तेव्हा देवाच्या रूपानं प्रगट झाला. चार भुजा आहेत प्रगट. कोण आहेस तू? मी देव आहे. तुला देव होऊन कोण ये म्हणलं होतं तुला? मग काय हो, मी माणूस आहे, माणूस. देव होण्यापेक्षा भी माणूस होणं कठीण आहे. माणूस आहे. एक भारतीय नारी कौशल्या, यशोदा ह्या कशा नारी होऊन गेल्या की देवाला बी माणूस बनायला लावतात. निराकार परमात्मा नराकार रूपामध्ये प्रकट करण्याची शक्ती कोणात आहे? भारतीय नारीमध्ये आहे. निराकार परमात्मा नराकार रूपानं, हे तुमच्यामध्ये ताकद आहे. अशी हे भारतीय नारीची शक्तीचा परिचय आहे. माणूस होणं ठीक आहे म्हणले. 2 भुजा काढून टाकल्या आणि उभा राहिला. बघ माय म्हणला, तुम्ही माणूस. असलं जमत नाही म्हणले खेळ. तुला मी बाळ होऊन ये म्हणलो होतो, मोठं माणूस होऊन. एवढ्या मोठ्याला बारीक कसं करावं, लहान कसं व्हावं हे कोण शिकवलं? मोठ्या माणसानं लहानपणा कसा घ्यावा ही संस्कृती कोण दिली? भारतीय नारीनं दिली. त्याच्यात नारीची गरिमा बघा. ठीक आहे, आता काय करते? वश झालेला परमात्मा आहे. जसं म्हणेल जैसा केला तैसा होय, राहे सोय धरुनिया. अधीन झालेला परमात्मा आहे. 4 भुजा होत्या, 2 भुजा केल्या, बारीक होय म्हणलं, बारीक झालं. हरी हा बालक बारका झाला. म्हणले माता आता बघ माझ्याकडे, मी बारीक हो म्हणलीस ना, बाळ झालं होतं. तसलं जमना म्हणलं. बाळ झाल्यावर असं मोठं मोठं बोलते का? मी बाळ झालो, मी भुजा काढलो, मी माणूस झालो असं सांगते काय? बोला येते काय लेकराला? लेकराची भाषा एकच आहे. कोणती? रडायचं. लेकराला एकच भाषा येते, जन्मलेल्या लेकराला. कोणती? फक्त रडायची. आणि तू रड. देवानं विचारलं, माते अशी माझ्यावर काय नौबत आली, अशी काय वेळ आली अशी की मी रडू? मला रडायला लावतेस तू? तेव्हा मातेनं सांगितलं की बेटा, अरे स्वतःवर वेळ आल्यावर तर कोणीही रडते, पण आता सध्याच्या काळामध्ये या पृथ्वीमध्ये अधर्म झालेला आहे. जेवढे सज्जन लोक आहेत, संत आहेत, त्या सगळ्यावर वेळ आलेली आहे. आता गाई ब्राह्मणावर वेळ आलेली आहे. आता स्वतःवर वेळ आल्यामुळे रडायचं नाही, पण या समाजावर जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचं दर्द ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव मर्द आहे. सगळ्यांचं दुसऱ्यांचं दर्द ज्याला येते ना, कळते ना, तेच माणूस आहे. हे शिक्षा, हे संस्कार कोण देते? भारतीय नारीनं दिलेले हे संस्कार आहेत. देवाला रडावं लागलं. मग देवानं सांगितलं की माते मी रडतो, पण एक गोष्ट ध्यान ठेव, मला इथं रडता येत नाही. कारण की मी जर इथं रडू तर रक्षपाळ आहेत, त्यांना आवाज जाईल, जन्म झाल्याचा निरोप कंसाला जाईल आणि कंस इथं येऊन घात करण्याचा प्रयत्न करील. माझा घात होत नाही तरी पण तुम्हाला त्रास होईल त्याचा. म्हणून मी आता रडत नाही माते,
एक काम करा आता, इथून मला लवकरात लवकर मथुरेतून काढायचं आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवायचं. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला जन्माला आली तिला इकडं आणा, इकडं तिकडं न्या. असं जागा बदलून टाका. सांगितल्याप्रमाणेच वसुदेवानं घेतलं कृष्णाला. रात्रीची वेळ होती, झिमझिम पाऊस चालू होता. यमुनेला पूर आलेला होता. पुरातून पलीकडे जावं लागते, पण देव सोबत असल्यानंतर पुरातून पलीकडे जाणं काही कठीण नाही. ज्याच्यासोबत देव आहे, डोक्यावर देव आहे, जीवाच्या डोक्यावर संसार आहे, संसाराचं ओझं आहे. टेन्शन टेन्शन म्हणता की नाही, तुमचंही डोकं रिकामी नाही, ओझं घेऊनच आहे. पण कोणतं ओझं? कोणाला कशाचं, कोणाला कशाचं, संसाराचे ओझं. म्हणून तर माणसं खुश राहणार, चेहरे असे उतरून राहते, निराश राहणार. ओझं झालेलं डोक्यावर ताण. परंतु वसुदेवाच्या डोक्यावर बी ओझं घेतलं, पण कोणतं? देव. ज्याच्या बुद्धीला देवाचा संबंध आला ते हलकं होईल की ओझं होईल? ते तरुण जाईल की बुडून जाईल? आणि त्या न्यायानं यमुनेचा पूर रस्ता देतो पलीकडे निघून. कथा मोठी आहे, मला संक्षेपानं सांगायचं तर गेले पुढे निघून गेले. रात्रीची वेळ होती. ब्रह्म होतं मथुरेमध्ये, गोकुळात गेलं ब्रह्म. माया होती गोकुळामध्ये, मथुरेला आणली माया. जिथं ब्रह्म जाते तिथं आनंद होते, जिथं माया येते तिथं दुःख होते. माया तर दुःख देणारीच आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. तिकडं आनंद झाला, इकडं दुःख झालं. एकीकडे सुख, एकीकडे दुःख झालं. आणि म्हणून कोणाला एक कळू दिलं नाही मी देव आहे. माणूस होऊन आला परमात्मा. माणूस होणं कठीण आहे. महाराज होईल सोपं आहे, महाराज होणं. साहेब होणं सोपं आहे, मास्तर होणं सोपं आहे, कलेक्टर होणं सोपं आहे, मंत्री होणं सोपं आहे, विद्वान होणं सोपं आहे, काही बी होणं सोपं आहे. पण सर्वात कठीण काय आहे? माणूस होणं. सेठ होणं बी सोपंच आहे, सावकार होणं बी सोपंच आहे. महाराज होणं तर लयच सोपं हो. 4 अभंग पाठ झाले तर सगळ्यात सोपं तर महाराज होणंच आहे आता. सगळ्यात सोपं. मी नेहमी सांगतो ना एक दृष्टांत. एका दुकानाच्या समोर एक भिकारी आला. तहान लागली होती, उन्हाळ्यात दिवस होते. पाणी मागितलं. शेठजीनं सांगितलं की थांब थोडं, माणूस येऊ दे. त्याचं जे मुनीम राहते ना काम करणार, ते बाहेर कामाला पाठवून दिला होता. ते म्हणले येऊ दे, त्याला पाणी देईल तुला, थांब. थोडा वेळ झाला, माणूस यायला उशीर लागू लागला. पुन्हा भिकाऱ्यानं पुन्हा मागितलं पाणी. शेठजी पाणी द्या की हो. अरे थांब ना, माणूस येऊ दे ना. पुन्हा शेठजीनं तेच उत्तर दिलं. पुन्हा मागितलं. पुन्हा 2-3 वेळेस यानं पाणी मागाव आणि त्यानं माणूस येऊ दे म्हणाव. 4थ्या बारला त्या भिकाऱ्याला थोडस हसू आलं आणि खतखत हसला तो भिकारी. शेठजीने विचारलं की भिकाऱ्या, तहान लागली तुला, पाणी मागलास 3 वेळेस आणि 4थ्या वेळेस हसलास कशाला रे तू? त्यावेळेस त्या भिकाऱ्यानं सांगितलं की शेठजी, मला याचं हसू आलं की माणूस येईल तेव्हा येईल,
त्याला 1 तास लागल, 1.5 तास लागल, येईल तेव्हा येईल. परंतु तोपर्यंत तुम्ही स्वतः माणूस व्हा की. तुम्ही पाणी द्या की उठून. सेठजी झाला पण माणूस. माणूस म्हणजे कोण? जे इतरांसाठी आपला उपयोग करतो, जो इतरांसाठी जगतो, इतरांसाठी विचार करतो, त्याचं नाव माणूस आहे. सेठजी झाला तर ते स्वतःसाठी झाला, आणि माणूस झाला तर दुसऱ्यासाठी होतो. जो दुसऱ्यासाठी होतो तो श्रेष्ठ आहे, तो मोठा आहे, तो माणूस आहे. म्हणून काही बी होण्यापेक्षा माणूस होणं कठीण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे आम्ही तुम्ही सगळेच आहात, परंतु दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं, परिश्रम करणं, उपयोग करणं आपला, हे लोक किती असतील समाजामध्ये? फार कमी आहेत, फार कमी आहेत. पण माणूस बनवलं देवाला दुसऱ्याच्यासाठी अवतार आहे. स्वतः पूजा करून घ्यायसाठी, मंदिरं बांधून घ्यायसाठी अवतार झाला नाही, तर समाजाचा उद्धार कसा होईल याच्यासाठी झाला. म्हणून तो कोण झाला? माणूस झाला. असा परमात्मा आहे. देव असून माणूस झाला आणि माणसाचं कल्याण करण्यासाठी काम केलं देवानं. चला, तर हे देवानं काम केलं आणि सगळं निर्माण केलं देवानं. परंतु मिरची, वांगे, टमाटा, कद्दू हे सगळे भाजीपाला तयार केला, सृष्टी निर्माण केली, आंबे तयार केले, केळी तयार केली, द्राक्ष तयार केले, सफरचंद तयार केले, काय तयार केलं? 18 भार वनस्पती तयार केली, हे डोंगर तयार केले, हे वृक्ष तयार केले. पण कोण्या तरी वस्तूवर, कोण्या तरी आंब्यावर, केळीवर त्याच्या कंपनीचं नाव आहे का? आहे का? मेड इन वैकुंठ आहे का? मेड इन कैलास असं नाव आहे का बरे? कुठं तरी नाव आहे. एवढं काम करतो परमात्मा, परंतु लपून राहतो. काम करून अकर्ता पण आपल्यावर घेतो, कर्तेपणा आपल्यावर घेत नाही. यालाच म्हणतात भोग भोगून ब्रह्मचारी. लोकांनी दुसराच अर्थ लावला. कळणा ना वळणा निघाले कीर्तन करायला. 16,000 बायका भोगल्या म्हणजे त्याचे भोग कशाला म्हणतात? जे जे काही कर्म आहे त्या कर्म करून कर्तृत्वाचा 1% अहंकार ज्याला नाही आणि कर्तृत्वाचा संबंध ज्याला नाही, त्याचं नाव आहे भोग भोगून. त्याच्याशिवाय होत नाही आणि तो करत नाही, ह्याला म्हणतात भोग भोगुनी ब्रह्मचारी. एक उलट घ्यायलो अभंग. आता संपवायचं आहे आपल्याला, वेळ संपत आलेला आहे. सूर्य जसा, सूर्याचे किरण आल्याशिवाय, पसरल्याशिवाय कमळाचं फूल उगवत नाही. सूर्य तिथं येऊन कमळाच्या फुलाला उगवायचं हातानं काही का करते का कमळाच्या फुलाला? काही त्याच्याशिवाय उगवत नाही, पण तो काही काम करीत नाही. याला म्हणतात भोग भोगून ब्रह्मचारी. त्याच्याशिवाय होत नाही पण ते करत नाही. असं आहे देवाचं काम. त्याचं ऐकून हे बी आपण बी असंच करूत म्हणून जर माणसानं ठरवलं तर शक्य आहे का? तो ब्रह्मचारी नाही, तो व्याभिचारी म्हणून नाव येते त्याला. त्याला नाव ब्रह्मचारी आलं, माणसाला काय येईल? व्याभिचारी असं नाव येते. म्हणून हे ब्रह्मचारी. आणि साऱ्या विश्वामध्ये व्यापक परमात्मा आहे. विश्वामध्ये केवढा परमात्मा आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे, विश्वव्यापक कमळापती आहे. आणि तेवढा मोठा परमात्मा एवढा लहान झाला की गवळणी कडीवर येऊ लागले. त्याची गवळणी कडी घेती. भोग भोगून ब्रह्मचारी नवल आहे की नाही? व्यापक असून कडवर बसणं. सगळ्या जगाचा आधार परमात्मा गवळणीच्या काखेचा आधार घेते, कडेचा आधार घेते. नवल आहे की नाही? सगळ्याला आधार देणारा.
सगळ्या जगाला तृप्त करते, भरण पोषण करते, तो परमात्मा गवळणी ज्याला घास भरवतात, जो सगळ्या जगाला भरवणारा आहे, विश्वांभर ज्याचं नाव आहे, तो गवळणीपाशी आ करून तोंड आ करून बसते खायला. सगळ्याला खाऊ घालणारा गवळणीला खायला मागते. नवलाय की नाही? पृथ्वी जेणे तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. म्हणून या सगळ्या गोष्टी नवलाच्याच आहेत. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज नवल आई धावता भावार्थ अभंगाचा होऊन गेलेला आहे. चाली झाले आता.